सध्या घटस्फोटांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशात सासरच्या व्यक्तीने दिलेल्या स्त्रीधन घटस्फोटानंतर कोणाकडे राहते असा प्रश्न अनेकांना पडतो. तुम्हालाही याचं उत्तर माहिती नसेल तर सांगते, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. एका मुलीला लग्नात ज्या काही वस्तू मिळतात, मग त्या तिच्या माहेरच्यांनी दिलेल्या असो किंवा मित्र परिवाराने दिलेल्या असो किंवा सासरच्या व्यक्तींनी, ते सर्व स्त्रीधन समजलं जातं. हे स्त्रीधन कायमसाठी त्या मुलीची प्रॉपर्टी होते. त्यावर पती कसलाही दावा करू शकत नाही. याशिवाय जर दोघांचा डिवोर्स झाला तरीही ते स्त्रीधन पूर्णपणे मुलीच्या मालकीचं असतं. त्यामुळे ते ती स्वतःकडे ठेवू शकते. त्यावर सासरच्यांचा कसलाही अधिकार नसतो. समजा त्या मुलीने हे स्त्रीधन तिच्या सासरच्यांकडे किंवा नवऱ्याकडे ठेवण्यासाठी दिलेलं असेल, तरीही ते फक्त त्याचे रक्षण करते मानले जातात. ज्यावेळी स्त्री ते मागेल तेव्हा ते तिला द्यावं लागेल. सासरच्या व्यक्तींनी स्त्रीधन परत केले नाही तर ती स्त्री याबाबत पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा करू शकते. यासोबतच जर कुटुंब एखाद्या संकटात असेल तर या स्त्रीधनाचा वापर केला जाऊ शकतो, परंतु ते परत करण्याची संपूर्ण जबाबदारी तिच्या पतीची समजली जाते. बाकी ज्या महिलांना याची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.